मी सध्या तोंडगाव परिसरात एका सोयाबीनच्या वावरात आलो. दरवर्षी असं होते म्हटलं राजाभाऊ की एकदा सोयाबीनचं पीक घरात आलं शेतकऱ्याच्या की सोयाबीनचा लय मोठ्या प्रमाणात भाव उतरून जाते. तर यावर्षी केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला की नाफेड आणि ज्या शासकीय यंत्रणा आहेत ना, त्या यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करणार आहेत. बरं, जवळपास 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन, कमीत कमी 13 लाख, जास्तीत जास्त वाढू शकतात. तर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला, त्याच्यानं काय होईल की शेतकऱ्याला एक ठोस अशी मार्केट सोयाबीनसाठी होणार आहे. तर हा नेमका प्रयत्न केंद्र सरकारचा काय हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण केंद्र सरकारने 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन नाफेड आणि SCCFच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. तर माझ्यासोबत एक सोयाबीन उत्पादक आहे म्हटलं भाऊ आहे, आणि याशिवाय ते सोयाबीन खरेदी विक्री करतात. तर दत्ताभाऊ, केंद्र सरकारनं किंवा देवेंद्रजी फडणवीसच्या माध्यमातून हा जो निर्णय घेतला गेला, तर याच्या निर्णयाकडे तुम्ही कसे पोहोचून राहिले बा? देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचा जो निर्णय आहे हा शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे. तो कसा का 4,892 रुपये केंद्र सरकारनं सोयाबीनचे भाव दिले, आणि मार्केटमध्ये जे मोनोपल्ली होत होती, शेतकऱ्याला कमीत कमी 6-7 हजार रुपये सोयाबीनला भाव राहील, कारण की प्रायव्हेट मार्केटमध्ये जास्तच भाव असते केंद्राचा. आणि 90 दिवसाच्या आत 90 दिवस पर्यंत खरेदी एवढ्या स्पीडनं करणे, मी केंद्र शासनाचं धन्यवाद मानतो. आणि देवेंद्रजी फडणवीसचं 13 लाख टन सोयाबीनची खरेदीचा निर्णय घेतला, हा एकदम देवेंद्रजीने खूप छान घेतला आणि शेतकऱ्याचा हिताचा निर्णय आहे. म्हणजे शेतकरीची जे मार्केटमध्ये शेतकऱ्याची लूट होत होती, प्रायव्हेट मार्केटमध्ये कमी भाव दरात सोयाबीन घेतल्या जात होतं, आणि मी शेतकरी असून व्यापारी पण आहो, आणि शेतकऱ्याच्या हिताचा खूप चांगला निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रायव्हेट मार्केटमध्ये याच्यापेक्षा 6,000 6,500च्या वरच भाव मिळणार आहे. मी केंद्र सरकारचे आणि देवेंद्र फडणवीसचे धन्यवाद मानतो का शेतकऱ्याच्या हिताचे जेवढे काही निर्णय घेतले आहे एकदम चांगले घेतले आहे, आणि मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी वाटतंय. आणि जे आतापर्यंतचे सरकारनं निर्णय घेतले हे खूप छान घेतले आहे. मला तरी असं वाटतंय का बा, शेतकऱ्याची जे आतापर्यंत मनोपल्ली चालत होती, व्यापाऱ्याची मनोपल्ली चालत होती का शेतकरी गेल्यावर तो त्याच्या मनानं तो भाव ठरत होता, पण केंद्र सरकारनं जे भाव दिले 4,892 रुपये, हे एकदम चांगले भाव दिले. त्या मार्केटमध्ये असं चालणार नाही, आणि मार्केटमध्ये चांगले भाव मिळणार आहे शेतकऱ्याला. 6,000 6,500 रुपये सोयाबीन खपणारच आहे, कारण प्रायव्हेट मार्केटमध्ये केंद्र सरकारपेक्षा जास्तच भाव असते, आणि शेतकऱ्याला यावर्षी सोयाबीनला एकदम चांगले दर मिळेल असं मला तरी वाटतं.